किंवा मग छोटे लागतात वायबारासारखे. हे खूप न्यूट्रिशन खाऊन घेते आपलं. आणि हे जर हे मधात राहिले तर मधात राहिल्यानंतर काय होते का सर्वात जास्त न्यूट्रिशन हे ओढून घेते. मग काठावरचे जे संत्र इकडे येतात ते छोटे छोटे येतात. मग व्यापारी काय म्हणते तुमच्या ह्याच्यात चुरा जास्त आहे. अशा बागेत चुरा नाही भेटणार तुम्हाला पाहायला. अशा आपण काय करतो आता ही फांदी बा किती मोठी झाली. ही मोठी तशीच नाही झाली. याला कटिंग किती वेळा झाली ते पहा तुमच्या लक्षात येईल. ती तिथे कापलेली आहे पण तिथे कापलेली आहे. ठीक आहे. परत हे इकडचे पण कापलेले आहेत फांदे आपण. ठीक आहे. आपण याला आऊट जाऊ देत नाही. सनलाईट पण व्यवस्थित होते आणि न्यूट्रिशन रिवर्स होते. आणि इकडे आहे ना एक अधिक आता यावेळेस आपल्याला दाखवता येणार नाही पण या बागेला जसं आपण खत नियोजन करू पाणी सोडू आणि बहार फुटायच्या वेळेस इथं पूर्ण आपले नवीन फळफांद्या निघतील. इथं फळफांद्या निघतात. भरपूर निघतात मोठ्या प्रमाणात. आणि त्या फळफांद्यावर चांगल्या क्वालिटीचा संत्रा निर्माण होतो जो खराब पण होत नाही. आणि पेढ्यातला संत्रा आहे ना तो टिकतो. बाहेरचा संत्रा ठीक आहे थोडा कमी जास्त होईल परंतु आपल्या इथं पेढ्यात संत्रा घेण्याचं प्रमाण